नमस्कार. माझे नाव पियुषा योगेश पाटील. मी ब. शानबाग विद्यालयातील विद्यार्थिनी. आज आपल्या समोर दान भारतीय संस्कृतीतील एक विशेष यावर आधारित अभिवाचन सादर करणार आहे. नानेन तुल्यो विधिरिस्ति नान्यः. नानेन तुल्यो निधिरिस्ति नान्यः. नानेन तुल्यो जयोस्ति नान्यः. दानेन तुल्यो वशोस्ति नान्यः. तुझ्या घासातील अर्धा घास दुसऱ्याला दे, ही भारतीय संस्कृतीची महान शिकवण आहे. इतकेच काय, अन्न ग्रहण करण्यापूर्वी गावात कोणी उपाशी तापाशी नाही ना, ही चौकशी कर, असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते. अतिथी देवो भव या सुवचनातून थोर भारतीय परंपरेचे दर्शन घडते. पांढऱ्या सुंदर ढगापेक्षा आपले सर्वस्व दान करणाऱ्या कृष्ण मेघाला स्वर्गाचे दार आधी उघडण्यात आले, असे लघुनिबंधकार खांडेकर सांगतात. दान परीक्षाच्या दुर्भिक्षे. दानशूरपणाची खरी परीक्षा संकटाच्या वेळी होत असते. स्वतःजवळ सुकाट असताना दान करण्यात विशेषते काय? पण आपल्या जवळील सर्वस्वाचे दान निरपेक्ष बुद्धीने करणे हीच दातृत्वाची खरी कसोटी. स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्वविक्रीसाठी गुलामांच्या बाजारात उभा राहिला. दान कसे करावे हे भारतीय संस्कृती आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हेने शिकवते. इदं न ममः. जे दान करायचे असेल त्यात आसक्ती नसावी, त्यात आपले मन गुंतलेले नसावे, परंतु त्यात आपल्या हृदयाचा ओलावा मात्र अवश्य असावा. दानाचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे दानशूर कर्ण. आपल्या सर्वांना माहीतच आहे, कर्ण हा एक सूर्यपुत्र होता आणि आपला मुलगा आपल्यासारखाच तेजस्वी व शूर असावा, असे प्रत्येक वडिलांना वाटणे साहजिकच आहे. म्हणून सूर्यदेवाने आपल्या पुत्राला कवच कुंडले प्रदान केली. या कवच कुंडलाने कर्णाला जन्मतः अजिंक्य असा वर मिळाला, परंतु तरीही आपण त्याला अजिंक्य कर्ण नाही तर दानशूर कर्ण म्हणून ओळखतो. याचे कारण म्हणजे त्याने आपली ही कवच कुंडले, जी त्याच्या विजयाची सारथी होती, ती दान करताना तो थोडाही मागे हटला नाही. जेव्हा इंद्रदेवाला कळले की माझा मुलगा अर्जुन कर्णापुढे महाभारताच्या युद्धात टिकणार नाही, तो यशस्वी होणार नाही, त्यावेळी इंद्रदेवाने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि ही कवच कुंडले कर्णाकडून काढून घेण्याचे दान मागितले. कर्णाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या शरीराचा एक भाग स्वतः असंख्य वेदना सहन करून त्याची कवच कुंडले दान म्हणून ब्राह्मणाला दिली. एवढेच नाही तर मृत्यूच्या क्षणी सुद्धा श्रीकृष्णांनी दानशूर कर्णाची परीक्षा घेण्यासाठी एका ब्राह्मणाचे रूप घेतले व दान मागितले. त्यावेळी आपल्या शेवटच्या क्षणात सुद्धा दानशूर करणारे त्याची सोन्याचे दात श्रीकृष्ण भगवंताला काढून दिले आणि म्हणूनच युगानुयुगे त्याला दानशूर कर्ण म्हणून विख्यात आहे. तो दानशूर कर्ण म्हणून आजवर सुद्धा अमर झाला. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा, प्रत्येक क्षणाची दानाशी सांगड घातली गेली आहे. त्याचबरोबर धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान, नेत्रदान, देहदान या दानांच्या परंपरा भारतीयांच्या रक्तमासात बिंबलेल्या आहेत. अश्वमेध यज्ञ करून आपली जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन हा भारतीय संस्कृतीचा मानदंड होय. आचार्य विनोबा भावे दानाविषयी आपले मत प्रतिपाद करताना म्हणतात, दान म्हणजे हिंदू मनाला सहज समजले
असणारी भावना. दान म्हणजे हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना आणि दान म्हणजे हिंदू मनाला सहज पटणारी सूचना होय. आपला निसर्ग देखील क्षणोक्षणी दानाची परंपरा अंगीकृत करताना दिसतो. सूर्य प्रकाशदान करतो, मेघ आत्मदान करतात, सरिता जलाच्या स्वरूपाने जीवनदान करते. म्हणूनच निसर्गाच्या या दातृत्वाच्या वृत्तीतून मानवाने योग्य तो बोध घेतलाच पाहिजे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीत दान करण्याची तेजस्वी परंपरा पूर्वापार चालू आहे. फासावर जाणारा खुनी सुद्धा मरणापूर्वी आपले मूर्तपिंड दान करून दातृत्वाची महान परंपरा पुढे चालवत असल्याची दिव्य भव्य घटनाही ह्याच माझ्या भारत भूमीत घडते. अशी किती उदाहरणं सांगू ज्यात दान ही केवळ भारतीय संस्कृतीचा विशेष नाही, तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे अशी साक्ष देतात. धन्यवाद.